चला अशा स्टाईलचा आणखीन एक करूया. चल परत एकदा रिपीट करा ना बा, ऐका व्यवस्थित बा. हे असे न्यूमरिकल्स नीटला सहसा येत नाहीत. हे प्युअर व्हेक्टरचे मॅथ्सचे न्यूमरिकल असल्यासारखे आहे. पण जे मी प्रोसेस सांगितली ती प्रोसेस कोणत्या पण न्यूमरिकल मध्ये अशीच आहे. न्यूमरिकल येत नसेल कसं काम करायचं आहे तर असंच, ही प्रोसेस इंपॉर्टंट आहे. प्रोसेस इंपॉर्टंट आहे याच्यात, हे लक्षात ठेवा. काय देखो यहाँ पे एक इंफॉर्मेशन दिया था, मैं एक परत रिपीट करो बघा. यहाँ पे एक बार इंफॉर्मेशन दिया था PQ का रिजल्टेंट आ रहे उनके बीच का एंगल पता नहीं था तो मैंने एज्यूम किया थीटा. तो रिजल्टेंट के लिए एक बार यूज किया ये फॉर्मूला और फिर tan अल्फा के लिए ये इंफॉर्मेशन यूज किया. फिर क्या है, फिर Q बिकम्स 2Q. फिर Q क्या होता है, डबल होता है. और इन दोनों का रिजल्टेंट कितना होता है R1. कुछ तो नया रिजल्टेंट हो गया, लेकिन क्या है नया रिजल्टेंट P को क्या बन गया है, परपेंडिकुलर. नया रिजल्टेंट P को क्या बन गया है, परपेंडिकुलर. बरोबर, ठीक आहे. मग याच्यासाठी पण मी काय यूज केला, एक रिझल्टंटचा फॉर्म्युला यूज केला, एक टॅन अल्फाचा यूज केला. पण अल्फा मला किती माहिती होता, 90 ते दिला होता क्वेश्चन मध्ये. आता मी सॉल्व्ह काय करू, काहीच माहित नाही मला. मग जे सॉल्व्ह होते ते करत बसा. कळते का, 4 इक्वेशन भेटले आता, 1 2 3 4. मग याच्यात पुढे काय करताच येत नाही. मग मी हे सॉल्व्ह केलं. मग टॅन ऑफ 90 किती होता. मग तुम्हाला कधी कधी असं पण होते, दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह होते, दोन्ही ट्राय करायला लागतील आणि दोन्हीतले कुठली तरी एक काम करत ट्राय मारायला लागते, वेळ लागते. मग टॅन ऑफ 90 कितना है, इन्फिनिटी. इन्फिनिटी मीन्स व्हाट, डिनोमिनेटर शुड बी 0. अब डिनोमिनेटर 0 है मतलब कॉस थीटा कितना मिला, -p/2q. अभी निकालना है मुझे r. अगर r1 निकालना रहता तो मैंने कॉस थीटा इधर पुट किया रहता, लेकिन मुझे निकालना है r इधर है तो कॉस थीटा इसलिए मैंने यहां पे पुट किया, कॉस थीटा पुट किया, सॉल्व किया, गेम ओवर. p इज इक्वल किती आला, q. चलो ल्या नेक्स्ट न्यूमेरिकल ल्या. तुम्ही करताय, ट्राय करा, बघा येते का. टू फोर्सेस F1 and F2, two forces F1 and F2 two forces F1 and F2 are acting on a body. Two forces F1 and F2 are acting on a body. One force is double that of other. One force is double that of other force. One force is double that of other force. And the resultant is equal to, and the resultant is equal to the greater force. And the resultant is equal to the greater force. Find out angle between two forces. Find out angle between two forces. चला बा, तुम्ही ट्राय करा, येते का बा. चला कोणता फॉर्म्युला यूज करणार.
रिझल्टंटचा यूज करा. आर इज इक्वल टू रिझल्टंट, आर इज इक्वल टू रूट ऑफ हे वाला यूज करा. आता दोनच आहेत, दोन्ही ट्राय करून बघायचं. त्यातलं पहिलंच काम करते. रिझल्टंट आर इज इक्वल टू आय यूज करा. चारुदत्त मागचे लेक्चर्स काय कर बघून घे. चारुदत्त मागचे लेक्चर्स काय कर बघून घे. झालेले सगळ्या वेक्टर इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट चॅप्टर्स मध्ये पण वेक्टरची गरज लागणार आहे. आणि ऑफलाईनला ये, काय अंडरस्टँड झालं नसेल व्हिडिओ लेक्चर्स मध्ये तर मला लेक्चर नंतर विचारून क्लिअर करून घे. ठीक आहे, ओके. बोला काय आलं. कॉस इनवर्स ऑफ किती येते तितकंच मला सांगा, किंवा टॅन ऑफ थिटा किती येते ते मला सांगा. टॅन थिटा किती येते किंवा कॉस थिटा जे पण तुम्हाला यायला. फाईव्ह एफ नाही येणार रे. कॉस थिटा आहे. कॉस थिटा फक्त प्युअर नंबर येणार, एफ त्याच्यात येणार नाही. चलो मी करू. 8 नाही. बोला काय येत आहे. धनश्री काय आलंय. शिवम बोला. काही नाही. चला मी करू का. बा एक दोन स्टेप्स करतो मी, पुढचं देतो सॉल्व्ह करायला. बस चलो चलो चलो. बा ऑनलाईन सगळे समोर. बा काय करायचंय. फर्स्ट फोर्स इज एफ अँड सेकंड फोर्स आय एम अज्युमिंग एज 2f असं म्हणले ना. वन फोर्स इज डबल ऑफ अनदर फोर्स, सो दिस इज 2f and this is f, and their resultant is equal to larger one. Resultant of these two is equal to larger force. जो मोठा आहे त्याच्याबरोबर रिझल्टंट काय इक्वल आहे. and angle between original vectors we have to find out. मग रिझल्टंटचा फॉर्म्युला काय. a square plus b square plus 2ab cos theta. बरोबर. a square plus b square plus 2ab cos theta and is equal to resultant, and resultant is how much. Resultant is also 2f. बरोबर का. रिझल्टंट पण 2f आहे. संपलं इथं. याला सॉल्व्ह केले की आन्सर येते. 2/3 नाही. 2/3 नाही बहुतेक. चला करा, सॉल्व्ह करा. किती येते बा. हे बरोबर लिहिले का सर्वांनी. फक्त खालीच मिस्टेक केलंय. मग बा बरं प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसमुळं कॅल्क्युलेशन मिस्टेक्स कमी होतील. ठीक आहे. भक्ती करेक्ट आहे. चला बाकीचे सॉल्व्ह करा. बा बाय स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. 4f स्क्वेअर आलं का इकडं. आणि हे किती येते. 4f स्क्वेअर आणि f स्क्वेअर 5f स्क्वेअर. चला 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 अभिजित करा पटापट. 4f स्क्वेअर प्लस f स्क्वेअर 5f स्क्वेअर. 2 into 2 4 f स्क्वेअर cos of theta. मग 4f स्क्वेअर minus 5f स्क्वेअर minus f स्क्वेअर is equal to 4f स्क्वेअर cos of theta. बा कुठे मिस्टेक झाली. cos of theta is -1/4. हे आन्सर आहे. थीटाला कसं लिहिता येते. थीटा इज cos इनवर्स ऑफ 1/4 -1/4. ऑप्शन मध्ये असंच आहे. हे
त्याचा स्क्वेअर 4 आणि हे 1. बघा बरं मिस्टेक कुठे झाल्यात बघा तुमच्या, चेक करा. कॉस ऑफ थीटा -1/4 आणि याला एक लायची मेथड आहे शिबा. हे थीटा जर लिहायचा असला, कॉस पलीकडे गेला तर काय लिहितो आपण त्याला, कॉस ऑफ इनवर्स. थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 1/4 असं आपण लिहितो मॅथ्स मध्ये, हे लक्षात ठेवा. क्लियर कळते. नेक्स्ट बा, नेक्स्ट काय, बाहेर जरा बरं दिसाल न्यूमरिकल. चला आहे, टाइम आहे, छान न्यूमरिकल आहे. A particle goes from point A to point B. Particle goes from point A to point B in 2 seconds. Particle goes from point A to point B in 2 seconds and point B to point C in 3 seconds. Particle goes from point A to B in 2 seconds. Particle goes from point A to B in 2 seconds and B to C in 3 seconds. Find out average velocity vector. Find out average velocity vector. Find out average velocity vector. मग ए बी सी चे कोऑर्डिनेट्स दिलेत बा, काय काय कोऑर्डिनेट्स दिलेत पुट करा. फाइंड आउट एव्हरेज वेलोसिटी वेक्टर. बी चे कोऑर्डिनेट्स आहेत 6, 7 आणि सी चे कोऑर्डिनेट्स आहेत 13, 14. चला हे सगळं मीटर मध्ये आहे ना. हे ऑल कोऑर्डिनेट्स आर इन मीटर. पाहिजे हे पण ऑल कोऑर्डिनेट्स चला एकदम चांगलं न्यूमरिकल आहे. चला काय कळालंय, काय काय चालू आहे बा. न्यूमरिकल एकदम चांगला आहे बा. कसं कसं आहे, दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. किती पर्यंत आहे, 13 पर्यंत आहे. बरं ठीक आहे. पहिलं पार्टिकल कुठं आहे, चला बा बा अंडरस्टँड करा सर्वजण समोर बा. पहिला पार्टिकल कुठं आहे, इनिशियली पार्टिकल इज ऍट विच पॉइंट, ए पॉइंट. ए पॉइंट कुठं आहे, 1 2 3 म्हणजे इथं कुठेतरी आहे ए पॉइंट, बरोबर. इनिशियली पार्टिकल कुठे आहे, ऍट 2 3. देन सेकंड कुठे गेला पार्टिकल, देन पार्टिकल गोज टू 6 7. 6 7 कुठे असेल एक अंदाज करू आपण, कुठे जात 6 7 इथं कुठेतरी असणार. सो सेकंड पार्टिकल गोज टू दिस पॉइंट 6 7, इथून इथपर्यंत गेला. दिस हॅपन्स इन हाऊ मेनी टाइम,
दिस हैपेंस इन 2 सेकंड्स. ठीक आहे, पार्टिकल गोज फ्रॉम ए टू बी इन हाऊ मच टाइम? 2 सेकंड्स. त्याच्यानंतर पार्टिकल कुठे गेला? देन पार्टिकल गोज टू सी. सी कुठे येणार? 13 14. 13 आणि 14 इथं कुठतरी, याला बोलू आपण सी. सी कोण आहे? 13 14. पार्टिकल गेला इथून इथपर्यंत. आणि दिस हॅपन्स इन हाऊ मच टाइम? 3 सेकंड्स. बरोबर. मग व्हेलॉसिटी, ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला, काय माहिती आहे का? माहिती आहे? नाही म्हणू नका. ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय फॉर्म्युला? बोला. कधी झाले? 9th ला, फर्स्ट चॅप्टर. व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला? ऍव्हरेज व्हेलॉसिटी टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला घ्यायचा? टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. मग टोटल टाइम किती झाला ते तर एकदम चिल्लर आहे, 5 सेकंड्स. बा सगळे समोर समोर बघा. टोटल टाइम किती झाला? 2 seconds and 3 seconds. So total time is how much? 5 seconds. And total displacement कौन है? Is it AB or is it BC vector or is it AC vector? Total displacement कौन है? Total displacement is AC vector. कळते का? इथला पार्टिकल इथे गेला म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट कोण असते? AC बार असते. कळलं का? बघा, A to B displacement vector is AB bar. B to C डिस्प्लेसमेंट वेक्टर इज BC बार. पण ओव्हरऑल डिस्प्लेसमेंट किती झाली? AC झाली. डिस्टन्सचा काय फरक पडत नाही. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डायरेक्ट फायनल आणि इनिशियल पॉइंटला कनेक्ट करायचा. डिस्प्लेसमेंट काय? डायरेक्ट फायनल आणि इनिशियल पॉइंटला कनेक्ट केला तर हे असते डिस्प्लेसमेंट. बरोबर. डिस्प्लेसमेंट वेक्टर इज हाऊ मच? AC बार. ठीक आहे. AC बारला बोला कसं लिहिणार मग? AC बारला कसं लिहायचं? पोझिशन वेक्टर मध्ये सांगितलं होतं का? आठवलंय का? AC बारला कसं लिहिणार? C चे कोऑर्डिनेट्स मायनस A चे कोऑर्डिनेट्स. काय आठवते असं? AC बार वेक्टरला कसा तयार करायचा? कोऑर्डिनेट्स ऑफ C मायनस कोऑर्डिनेट्स ऑफ A. मग C चा x मायनस A चा x. मग 13 मायनस 2 किती आला आहे? 13 मायनस 2 11 आहे. कळते कसा? C चा y मायनस A चा y. मग 14 मायनस 3 J. 14 मायनस 3 J. किती होते बाय? कळलं ना? एक्स डायरेक्शनला I बोलणार, y डायरेक्शनला काय बोलायचं? J. किती होते? 11I प्लस 11J डिवायडेड बाय किती? 5. सो दिस इज द ऍव्हरेज व्हेलॉसिटी वेक्टर. हे कोण आहे? ऍव्हरेज व्हेलॉसिटी वेक्टर आहे. कधी? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सिंपल सिंपल. टोटल टाइम किती झाला? 5. आणि टोटल डिस्प्लेसमेंट कोण झाली? AC. मग AC कसा काढायचा? कोऑर्डिनेट्स ऑफ C मायनस कोऑर्डिनेट्स ऑफ A. एक्स वाल्याला बोलतो आपण I, y डायरेक्शन मधल्या डिस्प्लेसमेंटला आपण बोलणार J. करा कम्प्लीट. तुझे लेक्चर मागचे बघितले का रे अभिजित? कुठपर्यंतचे का सगळे बघितले? नाही नाही, वेक्टर चेक बघून घे पहिला, कारण हे चॅप्टर करणंच इम्पॉर्टंट आहे. आता मध्ये आहे ना चॅप्टर हे आय जे की आता तुला जरा लोड जाईल आज. ते माहित नाही ना तुला, बाकीचं माहिती असेल. बघून घ्या वेक्टर पटापट बघून घ्या. ते झाले काय सगळे? वेक्टर क्लिअर आहे. छान. लेक्चर मधले मिस वगैरे झाले ऑनलाईन, पण कधी कधी पाऊस पडाला, नेटवर्क नाही. सगळे लेक्चर क्लिअर करून घ्या. चला ऑनलाईन हे क्लिअर का? न्यूमेरिकल बोला जरा, कमेंट्स करा. बोला ऑनलाईन हे क्लिअर आहे का? ओके. मागचे पण लेक्चर बघून घ्या चारोदत, आणखीन क्लिअर होते, आणखीन छान अंडरस्टँडिंग होईल. चला बाकीचे बोला. जीवन, भक्ती, दोन्ही भक्ती, श्रेया, वैष्णवी, कळाल ना सर्व? चला आज साठी बस झालं, एकदा रिवाइज करायला ना जाऊया.
ओके चलो, काय काय झाले बा, हे रिपीट करायची गरज नाही ना कोणाला, अभिजित हे काय रिपीट करायची गरज नाही ना, कळते सगळं क्लिअर, ठीक आहे. मग आज इम्पॉर्टंट काय लर्न केला, तर हे लर्न केला बा, सर्वात इम्पॉर्टंट काय, एक्झाम्पल सॉल्व्ह करताना समजा प्रोसेसच कळाली नाही कशी सॉल्व्ह करायची, तर लगेच त्याला सोडून द्यायचं नाही किंवा मागचं लगेच बघायचं नाही. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आज काय लर्न केला, क्वेश्चन सॉल्व्ह करताना आला नाही लगेच पेज पलटलं मागचं बघितलं असं केला तर इम्प्रूव्ह होत नाही. फिजिक्स पण इम्प्रूव्ह होणार नाही आणि फिजिकल केमिस्ट्री पण तशीच आहे, ते पण इम्प्रूव्ह होणार नाही. येईना झालं ट्राय करत राहा, कोणते कोणते फॉर्म्युले माहिती आहेत ते सगळे ट्राय मारा, हळूहळू तुम्हाला कळायला चालू होईल कोणता यूज करायचा आहे, कसा यूज करायचा आहे, वेळ कमी लागायला हळूहळू चालू होते, राईट. पण सॉल्व्हिंग करा, खूप जास्त सॉल्व्हिंग करा तरच तयार होणार आहे फिजिक्स, नाही तर फिजिक्स तयार होत नाही. 2-3 वर्षापूर्वी असं व्हायचं की फिजिक्स केलं नसलं तरी चालत होतं, 50-50 60-60 मार्क पडलेले मुलं एमबीबीएस ला ऍडमिशन लागले, 460 480 कट ऑफ लागलेले आहेत. आता कट ऑफ कितीला आहे, 570 550 ला कट ऑफ आहे, सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ 550 ला आहे. मग गेम सोपा राहिला नाही, फिजिक्सला बघत नाही मी आणि तरी पण एमबीबीएस ला लागतो, कोणाला शक्य नाही, कोणत्याच कॅटेगरीला शक्य राहील नाही. आता मिनिमम 100 तर बसलाच पाहिजे फिजिक्सला, मिनिमम बोलालो 120 130 तर बसायलाच पाहिजे. त्यामुळे सॉल्व्हिंग करा, फिजिक्स असं इम्प्रूव्ह होत नाही, सॉल्व्हिंग करा सर्वजण, कळते, ठीक आहे. सॉल्व्हिंग करताना खूप वेळ लागते, एकेका न्यूमेरिकलला हाफ एन आवर लागू शकते, मग टेन्शन घ्यायचं नाही, करत राहायचं, कमी होऊ देत, करत राहा डेली, 2-3 मंथ्स मध्ये एकदम छान होऊन जातं, पण पहिला वेळ त्रास नक्की देणार. ठीक आहे चलो, बाकी आज काय नवीन झालाच नाही. उद्या काय चालू करा, प्रोडक्ट समेशन ऑफ वेक्टर्स पर्यंत आता तुमचं संपलं पाहिजे, ऍडिशन ऑफ वेक्टर सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स पर्यंत सॉल्व्हिंग संपलं पाहिजे. एररलेस करत असाल तर पहिले 2 बीट्स, विद्याभारतीमध्ये बघा किती बीट्स आहेत ते संपून घ्या सगळं. चलो बोला, काय डाऊट असले तर बोला, नाही तर बंद करा.